ज्या मातेच्या वर्ष श्राद्धानिमित्त ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ती माता धन्य आहे, कारण त्या मातेच्या मुलांच्या मनामध्ये किमान कीर्तन ठेवावं ही इच्छा निर्माण झाली. त्या आईनं त्या मुलांना संस्कार लावलेले असतात. म्हणताना आईच्या वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन ठेवलं, सगळं देहावरतीच बोलल्या, आमच्या आईवरती काही बोलल्याच नाही. आईवरती काय बोलणार हो, आईचे उपकार साक्षात देव फेडू शकला नाही. देव जो देव आहे ना, भगवान श्रीकृष्ण आहे, श्रीराम प्रभू आहे, ते आईचे उपकार फेडू शकले नाही, तर तुम्ही आम्ही काय फेडणार आहे? आई म्हणजे काय असते? आई म्हणजे लंगड्याचा पाय, आई म्हणजे वासराची गाय, आई म्हणजे तानेल्याची माय, आई म्हणजे दुधावरची साय, आई म्हणजे मंदिराचा कळस, आणि आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. आई म्हणजे तहान लागल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी, आणि आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी गोड अभंगवाणी. या आईला कशाची उपमा देणार आहे हो? ह्या आईचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत की ते उपकार आपण फेडूच शकत नाही. आई म्हणजे साक्षात मायेचा सागर आहे. हो, तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही ग, तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही ग. अन्नल जन्म धाव झाली माझे आई, आता पाहतेस काही किंवा आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही.
अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई आई काय असते हो? आम्हा महिलांना विचारा आई काय असते. दिवाळीच्या सणा लेकी आसावली. दिवाळीच्या सणाला आम्हाला आहे ना आतुरतेने अशी आम्ही वाट बघतो, वाट. पण कुठपर्यंत? जोपर्यंत आई माहेरात आहे तोपर्यंत माहेरचं सुख. आई गेली की माहेर गाठलं. आई गेली ना प्रेम संपलं. आई गेली सुखाचा सागर गाठला. ज्यावेळी ती लेक माहेरी यायची म्हणलं ना तर आई बसला आडवी जाते. बसला 8ला बस यायची तर 7 वाजल्यापासून बस स्टँड वर जाऊन बसते आई. 7 वाजल्यापासून. आणि जेव्हा आई जाते ना त्यावेळी त्या बस स्टँड वर न्यायला कोणी आलेलं नसतं, कोणी वाट पाहत बसलेलं नसतं. लेक जायची म्हणून आई कांदे टाक, मिरच्या टाक, मुगडा टाक, हरभरा टाक, कुरडया दी, पापड दी. अगं त्या लेकीच्या तिथं काही कमी नसतं. पण सगळं डाळी डुळी सगळं सगळं वाळलेल्या मिरच्या म्हणा काय म्हणू नका पिशीत असं भरून देते ती आई. आईशी माझी माय चंद्रभागा अजी चांदण्यात नाली किंवा सबसे बडी है माँ ओ देती है दुआ. आई ज्याची आई गेली तो कोण आहे? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी आम्ही माहेरात गेलो त्या दिवशी येताना आमची पिशी भरून आली. पण ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ना कोणी वाट लावायला आलं, ना कोणी न्यायला आलं, ना कधी पिशी भरून आली. जशी पिशवी खाली गेली तशीच खाली घेऊन आलो. माहेरी माय आहे तोपर्यंत माहेर आहे. माय गेली की आम्हा माऊल्यांना माहेरी जाऊ वाटत नाही. आणि माय गेल्यानंतर ओक्सा बुक्शी गडात येणारी लेकच असते. लेकच. बापही गेल्याच्या नंतर या सगळ्यांना माहिती असतं इस्टेटीचा मालक कोण आहे? मी आहे. पण ती इस्टेटीसाठी येत नाही, आईसाठी येते, बापासाठी येते. ती कोण असते? लेक असते. हो लेक. म्हणजे आईच्या जातीला जी माया असते ना ती कोणालाच नाही दादा. वास्तव आहे जी लेकीला माया
आणि जी आईला माया ती या जगात स्त्री ही प्रेमाचं प्रतीक आहे, स्त्री ही मायेचं प्रतीक आहे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी आईचं महत्व कळतं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईचं महत्व कधीच कळत नाही. एखाद्या छोट्या मुलाची आई जाऊ दे आई, तो लेखक म्हणतो गोठ्यात जेव्हा वासरांना गाई चाटताना दिसतात ना तेव्हा सुद्धा मला माझ्या आईची आठवण येते. चिमणी आपल्या पिलांना तोंडामध्ये चारा आणून देते त्यावेळी सुद्धा मला आईची आठवण येते. जेव्हा कोणी आपल्या आईला आई म्हणून असा आवाज देतो त्यावेळेस सुद्धा मला माझ्या आईची आठवण येते. आई मनोनी गोनी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नोहेच हाक मारे मारी कुणा गोठारी गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे पशूचे चिमणी हळूच दे. ज्यावेळी ती चिमणी त्या पिलांना चारा आणून देते त्यावेळेस त्या लेखकाला आपली आई दिसते. प्रत्येक क्षणी त्याला आई दिसते कारण आई हा मायेचा सागर आहे. तो आटत नाही. आई माझी आई माझी कुत्र पाळलं ना कुत्र ते चावल्याशिवाय राहणार नाही पण आईला अशी भाकर फेकून वाडा फेकून द्या तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. शेवटी ती आई आई. जाता जाता एकच आईचं दृष्टांत सांगणारी आई लेकरावरती किती प्रेम करते आणि कीर्तन सेवा संपवणार आहे. नगर पुणे हायवेला एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक आई जिचा मूल असं लहान तानं होतं त्याच वेळेस त्या आईचा पती वारला. त्या मुलाचा बाप गेला. त्या आईनं त्या मुलाला लहानाचं मोठं केलं. पुढे चालून तो पुण्याला शिक्षणासाठी ठेवला तर आई इकडं लोकांच्या शेतात मजुरी करायची आणि पुण्याला त्याला पैसे पाठवायचे. नंतर तो एक मोठा साहेब झाला आणि गावाकडं इकडं आल्यानंतर आईला म्हणला आई आपली वडिलोपार्जित काही 2 एकर शेती आहे ती आपण विकून टाकू. मी नगरमध्ये बंगला बांधतोय तुला मी नगरला घेऊन जाईल. नगरच्या जवळच आपलं गाव आहे म्हणला. आई पण शेवटी लेकाच्या पुढे आहे बघा. आजकालच्या आई येत नाही सगळं लेकाला देतात सगळं पण तसं अजिबात करायचं नाही. हे ना बायका आले की बिघडतात आणि हा प्रभाव तांदळाचा आहे. बायका आले की बिघडतात. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मुलाबाळांच्या नावची इस्टेट अजिबात करायची नाही. तो म्हणला आई नगरला आहे नगरीला जवळ आहे म्हणे तिथे मी काय करतो एक बंगला घेतो. वडिलोपार्जित 2 एकर शेती विकली घर विकलं ना आईला किरायाच्या घरात गावातच ठेवलं. त्याने नगरमध्ये बंगला बांधला पण आईला काहीही माहिती नव्हतं. आईला नेण्यासाठी मुलगा आलाच नाही. आई वाट पाहत होती आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल. शेवटी त्या आईला काम होत नव्हतं. ती 4 घरं भीक मागून आणायची मंदिरात झोपायची खायची. खोली भाडं द्यायला काम तर व्हायला पाहिजे ना. मंदिरात झोपायची कुणी दिलं ते खायची. ताजी पोळी तर कवाच खात नव्हती. माझा लेक येईल माझ्या लेकाला मला ताजी पोळी द्यायची. शिळा स्वतः खायची ताजं लावून लावून ठेवायची की माझा लेक येईल आज ना उद्या. त्यांनी नगरमध्ये बंगला बांधलाय मला त्याच्या बंगल्यात घेऊन जाईल. मग तिला एक माहित होतं मुलगा पुण्याला साहेब आहे आणि नगरमध्ये वास्तव्य करतो. मग ती आई गाव तिला येणं म्हणायचो. आता केसाच्या जटा वाढलेल्या कोणी दिलेलं खाल्लं मंदिरात